काय त्रास होतोय बाहेर? साहेब हो साहेब, थोडं दुखतंय साहेब. पकडलं का त्या मारेकराला? निसटलं होतं आपल्याला. असं कसं निसटला साहेब? मी त्याला मारलेलं, तो बेशुद्ध पडलेला, तिथंच पडलेला तो. तरी सुद्धा नाही पकडू शकलो आपण. साहेब तुमचा प्लॅन भारी होता तरी. डॉक्टरला दाखवा. जा जा आतमध्ये. माझ्यासोबत खोकला. आज जातो अजिबात नाही खोकला. नजर पण चोरली. सुधाकर, एक माणसाला बघितलं का? साहेब तुम्ही घरी गेला होता ना? त्यांनी कानटोपी घातली होती या माणसाला. नाही बघितलं? साहेब, कोणी येणार होतं का? काय सुधाकर, काय झालं साहेब? लक्ष ठेवा. चाक्याच्या जीवाला धोका आहे, त्याच्यावर हल्ला होऊ शकतो. काय साहेब, हॉस्पिटलचे सगळे गेट बंद करून घेऊ का? ते नंतर आधी आज चला. बाकीच्यांना बोलवा बोलवा सगळ्यांना. कुणाचं काही ऐकायचं नाही, कुणाचं काही छानपणा ऐकून घ्यायचं नाही, अजिबात एंटरटेन करायचं नाही अजिबात कुणाला. यार एक स्टेशन घेऊन जा लवकर लवकर जा. केव्हा काढा लवकर काढा पटापट. चला चला आवरा लवकर घ्या. सुधाकर उचला या लगेच. हे काय करताय तुम्ही? पेशंटला घेऊन चाललोय. आमच्या परवानगीशिवाय तुम्ही याला हात लावलाच कसा? अहो जशी तुम्हाला याच्या जीवाची काळजी ना तशी आम्हाला सुद्धा याच्या जीवाची काळजी आहे म्हणून घेऊन चाललोय. हे बघा, अशाने त्याच्या जीवाला जास्त धोका आहे. तुम्ही याला इथून नेऊ शकत नाही. हे बघा, तुम्हाला आमच्या सगळ्या प्रोसिजर फॉलो कराव्या लागतील. जमणार नाही. नंतर येतो निवांत, मग बघू काय ते. डॉक्टर अहो ह्याचा जीव वाचवण्यासाठी करतोय आम्ही. ऐका मी तुम्हाला सगळं सांगतो. याला दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट करू दे. चला बाजूला चला. हे बघा, तुम्ही चुकीचं करताय. इकडे घ्या. झाले मी आता काय पडून मी आता सहकार्य करा. तुम्हाला विनंती आहे माझी. डॉक्टर तुमची जी काही ट्रीटमेंट आहे ती लवकरात लवकर सुरू करा. येणार नाही आपल्याकडे. ठीक आहे. साहेब तो जो कोणी आहे त्याला पकडायचा कसा? साकेतच्या जागेवर मी झोपतो. साहेब नाही नको. अहो साहेब लय मोठी रिस्क आहे. त्याने तुमच्यावर हल्ला केला तर? साहेब त्यापेक्षा आपण दुसरा प्लॅन रचूयात का? हाच प्लॅन आहे. त्याला बेसावत आणि रंगे हात पकडायचा असेल ना तर हाच प्लॅन कामाला येणार. काय इकडे या जरा. तुम्ही दोघे इथे थांबा. तू येताना दिसला की चहा प्यायच्या निमित्तानं बाहेर जायचं. तुम्ही दोघे इथेच थांबा. तो येईल आत फिरायचा प्रयत्न करेल. त्याला वाटलं पाहिजे साकेत आतमध्ये. त्याला आतमध्ये येऊ द्यायचं नाही. कळलं? बाकी तुम्हाला माहिती आहे. जा पोझिशन घ्या. डॉक्टर तुमच्या स्टाफला सांगा त्याला आपण शिफ्ट केले सांगू नका. त्याच्या जीवाला धोका आहे. हल्ला कोणी केला त्या मारेकऱ्यानेच ना? नाही साहेब. साहेब मी त्याला बेशुद्ध केलं. तो तिथंच पडलेला. त्याने नाही केला. डोक्याला मार कसा लागला? त्यानेच मारला असेल ना? नाही साहेब त्याने नाही मारलं. म्हणजे साहेब त्याला पकडायला मी त्याच्या मागे धावलो. त्याला मी मारलं. तो खाली पडला. त्याचं मास्क मी काढायला गेलो त्याचा चेहरा बघण्यासाठी. पण तोवर माझ्या डोक्यात मागून कुणीतरी जोरात मारलं. मी खाली पडलो. त्याच्या पुढचं मला काय आठवना. म्हणजे त्याच्यासोबत कोणीतरी होता. पकडलं जाण्यापासून वाचवलंय त्याने त्याला. हो साहेब. साहेब म्हणजे तुमचा अंदाज खरा ठरला. तो जो कोणी तो एकटा नाही. दोघं जण आहेत. दोघं मिळून खून करतायत. पण काय हो, तुम्ही म्हणलात तुमच्या जुन्या मित्रांसोबत दारू प्यायलात तुम्ही. तुमचे कुठले जुने दोस्त? इतकी वर्ष बाहेर कलकत्त्याला होतात.
मग तुम्हाला कुठले आले जुने दोस्त? ते कलकत्त्याचेच होते. आले भेटलेले दिवसांनी भेटले होते ना, म्हणले चला बसूया. मग त्यांचं मन मला नाही मोडता आलं. म्हणजे तुम्ही पुरावा शोधायला गेलातच नाही? अहो गेलो होतो, रस्त्यातच मित्र भेटले. मग त्यांचं मन काय मला मोडता नाही आलं लालीशी. बरोबर अशाच वेळी कसं काय मन मोडता येत नाही हो तुम्हाला? म्हणजे बायकोचं काय असेल तर बायकोचं मन मोडता येतंय, पण अशा वेळी नाही मोडता येत. अहो असं काय बोलताय लालीची? मी तुम्हाला सगळं सांगतो की तुमचं सगळं ऐकतो. चांगलंच माहिती आहे मला काय काय सांगता आणि काय काय लपवता. म्हणजे हेच दारू पिताय हे कुठं सांगितलं मला? हा मी नाही पित लालीची. मित्राने कोल्ड्रिंक मध्ये ओतून पाजले मला. मी नाही पित. पर ती सोडा, कोण आलं तर मला घरी सोडायला? किती माणसं होती? नाव काय सांगितलं का त्यांनी? असं काय नाही सांगितलं. तुम्ही इथंच राहता का विचारलं आणि तुम्हाला माझ्या ताब्यात दिलं. माझ्या मागावर जो कोणी आहे त्यानेच मला इथे आणून सोडलं नसेल ना, पण त्याने असं का केलं? तुम्हाला नक्की वाचवतोय की फसवतोय? नाही, त्याला मला वाचवायचंच असतं तर तो जो कोणी आहे, माधुरी, श्यामल आणि अरेची डेड बॉडी तिथे सोडून पळाला नसता. पण हे सगळं का करतोय तो माणूस, कोण आहे, हे सगळं मला कळालं पाहिजे. लवकरात लवकर कळालं पाहिजे. नका पीत जाऊ एवढी का काहीच नाही आठवणार तुम्हाला? करा, कितीही विचार करा, हे सगळं मी करते हे तुम्हाला कधीच कळणार नाही. आणि आता आपल्या दोघात कुणीच येणार नाही. त्या मारेकऱ्यांनी याचा जीव घ्यायचा प्रयत्न केला म्हणजे याला काहीतरी महत्वाचं माहीत आहे. मग याला हेही माहीत असलं पाहिजे की मारेकरी एक आहेत का दोन आहेत. साहेब, त्या दोघांबद्दल आर्याताईंना पण काहीतरी माहिती असणार, म्हणून त्यांनी आर्याताईंना गायब केलं असलं तर? मला एकदा आर्याचा पत्ता लागू दे, मग मारेकरी एक आहे का दोन आहे का पाच आहे, फक्त मी सगळ्यांचा हिशोब करतो. डॉक्टर हो साहेब.